नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आपल्या हाडकेसर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा अंतिम टप्पा म्हणजेच जाहिराती आता अपलोड करण्याचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना आपल्याला पाहायचं आहे, की पुणे विभागाअंतर्गत नेमक्या किती संस्थांचं असेल, महानगरपालिका, नगरपालिकेचं असेल, हे रोस्टर अद्याप पूर्ण झालेलं आहे किंवा तपासून घेतलेलं आहे. आता हे रोस्टर तपासून घेत असताना म्हणजेच बिंदू नामावली तपासून घेत असताना पुणे विभाग मागासवर्ग कक्षाकडून मे महिने म्हणजेच मे 2026 महिन्यामध्ये कोणत्या संस्थांना रोस्टर तपासासाठी बोलावलं होतं, त्यांनी तपासून घेतले का? हे सर्व आपण या पी-डी-एफच्या माध्यमातून समजून घेणार आहे. मित्रांनो, म्हणजे ज्या संस्थेने रोस्टर तपासून घेतलं असेल, रोस्टर पूर्ण झाले असेल, त्यांचे निश्चितपणाने पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत ह्या जाहिराती येणार. आता हे पाहत असताना आपण फक्त मे महिना 2026 मध्ये म्हणजे जे काय ते पाहणार आहे. परंतु यापुढेही आपण जून महिन्याचं पण आपण हे रोस्टर आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे, की नेमक्या 15 जूनपर्यंत किंवा जून 30 जूनपर्यंत कोणत्या संस्थांना किंवा काही नगरपालिका, महानगरपालिका असतील त्यांना पण रोस्टर तपासायची त्यांनी विनंती केली होती का? त्यांची पण तारीख आली का? त्यांनी तपासून घेणार आहेत का? हेही पाहणार आहे आपण. चला सुरुवात करूया आपण आपल्या मुख्य विषयाला, की पुणे विभाग मागासवर्ग कक्षाअंतर्गत मे 2026 मध्ये कोणत्या संस्थांनी जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका असतील यांनी आपलं बिंदू नामावलीचं जे काही रोस्टर आहे ते तपासून घेतलेलं आहे. म्हणजे निश्चितपणे त्या जाहिराती येतील. चला आपण सुरुवात करूया आपल्या मुख्य व्हिडिओला. मित्रांनो, तोपर्यंत सर्वांनी आपला हाडकेसर युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, पुढे तुम्ही जी काही पी आहे, ती पी पाहू शकता. यामध्ये आपण येथे पाहू शकता विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे मागासवर्ग कक्ष. आता हे जे काय आयुक्त कार्यालय आहे, विभागीय आयुक्त कार्यालय, यामध्ये आपण थोडंसं खाली पाहिलं तर येथे तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला, की मे 2026 म्हणजे मे महिन्यातील 2026 मध्ये बिंदू नामावलीत नोंद वही पडताळणी करण्याची प्रस्तावित कार्यालयाची यादी. आता हे जे काही नाही ते वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. आता हे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. यामध्ये आपण जर पाहिलं तर मे महिना जो काय 2026 मध्ये आता जून चालू आहे म्हणजे मागील महिन्यामध्ये नेमक्या कोणत्या संस्था असतील, नगरपालिका, महानगरपालिका असतील यांनी बिंदू नामावली चेक करून घेतलेली आहे. हे आपल्याला समजेल त्यामुळे ज्यांचं चेक झाले असेल त्यांच्या जाहिराती या येणारच. ठीक आहे. आता आपण थोडंसं वर जाऊया. येथे पहा. येथे एक क्रमांक आहे तिथे. आवक क्रमांक आहे त्यांचे. जे काही कार्यालय आहे, त्या कार्यालयाचे इथे नाव आहे. जिल्हा आहे, पुणे जिल्हा, नियोजित दिनांक. त्यांनी म्हणजे नियोजित दिनांक म्हणजे काय? ते त्यांनी त्या दिवशी तुमचं रोस्टर घेऊन तपासायला यायचं. म्हणजे तुमची बिंदू नामावली पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. आता आपण येथे करत असताना थोडंसं पुढे आपण खाली जाऊ आणि थोडंसं पाहूया. हे पहा. 1 नंबर आकडा पाहिला इथे. तुम्ही आता इथे कसं केलेलं आहे त्यांनी तर इथे त्यांनी आकडे दिले आहेत बरं का. ठीक आहे. आता हे पहा इथे 1 आकडा, 2 आकडा, 3 आकडा, 4, 5 म्हणजे हे जे काय आहेत ना ते कार्यालय आहेत त्यांची कार्यालय 6, 7 अशा पद्धतीने ते कार्यालय आहेत. आता हे कार्यालय आहेत. यामध्ये 1 नंबरचा आकडा आहे त्यामध्ये काय सांगितलंय बाप्पा तर द मॅट्रिक्स एज्युकेशन फाउंडेशन, मॅट्रिक्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट वडगाव, आंबेगाव, बुद्रुक. यांचा आहे जिल्हा आहे पुणे आणि नियोजित तारीख ही 4 मे. कशाची आहे? तर तुमचं रोस्टर तपासून घ्यायचं. जेणेकरून पवित्र पोर्टलला तुमचं रोस्टर क्लिअर असेल, तर किती जागा रिक्त आहेत, कोणत्या कॅटेगरीचे ते समजतील आणि पवित्र पोर्टलला तुम्ही ती जाहिरात देऊ शकता. अशा पद्धतीने. दुसरं काय तर पालिकेचा महिला व बाल विकास पुणे, जिल्हा परिषद पुणे. आता हे जे काही ते शिक्षणासंबंधित नाही. पण डिपार्टमेंट वेगळं आहे, महिला बाल कल्याण विभाग. मग त्यांच्यामध्ये समजा भविष्यात भरती करायची असेल, तर कोणत्या कॅटेगरीची किती जागा आहेत त्यासाठी हे आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणजे शिक्षण विभाग पाहिजे. तर वरती आपण पाहिलं ते पहिलं आहे. त्यानंतर दुसरे खाली पाहू आपण कोणते आहे तरी ते पहा. 3 नंबरचा जो काय खंबेश्वर शिक्षण संस्था खामगाव, तालुका दौंड. म्हणजे ही जी काही संस्था आहे यांनी पण ह्यांना 4 मेलाच तारीख होती. 4 मेला तुमचं रोस्टर तपासून घ्यायचं त्यांनी घेतलेलं असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे येथे तुम्हाला दाखवतो मित्रांनो, मी थोडंसं येथे हे पहा 4 नंबरचं जे काय आहे, प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी खूप महत्वाचा हा मुद्दा आहे मित्रांनो. कारण यामध्ये पाहिलं तर तुम्ही जी पुणे महानगरपालिका आहे त्यामध्ये प्राथमिक विभाग असेल, माध्यमिक विभाग असेल, यामध्ये प्राथमिक विभागाचं रोस्टर पूर्ण झालेलं आहे. आपण इथे समजून जाऊया कारण त्यांना खरंच शिक्षकांची गरज आहे. आणि येथे जर पाहिलं तुम्ही तर येथे पुणे महानगरपालिकेचं जे काय आहे, त्यांना 5 मेला हे रोस्टर तपासायचं होतं. 5 मेला यांनी हे रोस्टर तपासून घेतलेलं आहे. कारण त्यांचं पण पाहिलं असेल तुम्ही की अतिरिक्त रिक्त शिक्षकांचं समायोजन पण परवा दिवशीच केलेलं आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने पुणे महानगरपालिका आपल्यासाठी खूप महत्वाची बाब म्हणजे गुड न्यूज म्हणायला लागेल की पुणे महानगरपालिकेचा रोस्टर पूर्ण आहे. त्यांच्या पवित्र पोर्टलला जागा निश्चितपणाने येतील आता. हे पहा खाली त्यानंतर आपण पाहूया इथे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ
आगळगाव आहे, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यातली ही संस्था आहे, त्यांनी पण हे रोस्टर तपासून घेतलेलं आहे. पुढे जिजाऊ शिक्षण संस्था सातारा. सातारा जिल्ह्यातील ही संस्था आहे, त्यांचं 6 मेला हे रोस्टर पूर्ण आहे, त्यांनी चेक केलं. आता इथे पहा, प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका पुणे पुन्हा त्यांना बोलावले. म्हणजे त्यांनी 2दा केलं असेल समजा. तर इथे प्राथमिक आहे, वर पण पाहू शकता तुम्ही. येथे जे काय प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका. मी थोडंसं बघा हे करतो आता जरा थोडंसं तुम्हाला समजून जाईल. हे पहा, येथे थोडंसं तुम्ही पाहिलं तर प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका पुणे यांना 5 तारीख दिली होती. त्याचबरोबर पुन्हा खाली आपण पाहू थोडंसं प्राथमिक शिक्षण विभाग नाही तेच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे पहा इथे पुन्हा 8 नंबरला पहा पुणे महानगरपालिका आहे. त्यांना 6 मेला पण म्हणजे 2 दिवस थोडक्यात. 2 दिवसाची तारीख होती त्यांना पुण्याला. मग त्यांनी ते कारण जास्त शाळा आहेत त्यांचे जे काय आहेत ना कर्मचारी भरपूर आहेत त्यामुळे त्यांना जास्त वेळ. अशा पद्धतीने पुढे पहा आदर्श बालक मंदिर शिराळा जिल्हा सांगली. सांगलीचं पण ती संस्था आहे जे काय आहे ते त्यांनी केलेले आहे. दौलत शिक्षण विकास मंडळ कोल्हापूरचे त्यांनी पण त्यांचं रोस्टर तपासून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा सिद्धिविनायक महिला महाविद्यालय करवीनगर यांनी पण तपासून घेतलेलं आहे. महाविद्यालय आहे ते. त्यानंतर पुढे आहे ते पहा शिवाजीराव बापू शेंडगे शेती औद्योगिक इथे आहे म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत नाही थोडक्यात. आपल्याला हे आश्रमशाळा बघा माध्यमिक आश्रमशाळा आहे. तालुका मावळ जिल्हा पुणे यांनी पण 7 मेला रोस्टर तपासून घेतलेला आहे. त्यांना तारीख भेटली होती कारण प्रत्येक जण जी तारीख भेटेल त्या दिवशी जातेच. येथे पहा सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जे काय त्यांचं कोल्हापूरचं त्यांनी तपासून घेतलंय. अशा पद्धतीने आपण पहा इमॅन्युअल इंग्लिश मिडियम स्कूल आहे सांगली यांनी घेतले. दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगाव जिल्हा सातारा यांनी तपासून घेतले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 18 नंबर पहा इथे 18 नंबर की हे जे काय ते कोल्हापूरचं आहे. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ राधानगरी यांनी पण हे रोस्टर आपलं किती तर 11 मेला त्यांना बोलावलं होतं त्यांनी तपासून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पुढे पाहू आपण आता इथे 19 नंबर पहा की जी काय आहे ना लोकमान्य शिक्षण संस्था आहे नाथाची वाडी दौंड ही संस्थांनी पण त्यांना 11 मेला त्यांनी तपासून घेतले. धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी पुणे यांनी तपासून घेतलेलं आहे. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज तालुका महाराष्ट्र हे मोठं आहे बरं का. माध्यमिक उच्च माध्यमिक आहे यांच्या जागा यांची शक्यता आहे कारण यांनी तपासून घेतलं मी त्यांना माहिती होतं आपल्याला बाबा जागांची गरज आहे खूप. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज तालुका महाराष्ट्र हे पहा तेच आहे त्यांना 2 दिवस दिले होते कारण त्यांचं हे वरिष्ठ महाविद्यालय इथे ठीक आहे. त्यानंतर श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ अशा पद्धतीने जिजामाता महिला शिक्षण मंडळ इचलकरंजी कोल्हापूर लोणावळा नगर परिषद पहा इथे पुणे इथे आता जागांची शक्यता आहे बरं का लोणावळा नगर परिषद इथे तुम्ही पाहू शकता इथे लोणावळा जे काय आहे नगर परिषद त्यांनी पण आपलं ते 13 मेला त्यांचं रोस्टर त्यांनी चेक केलेलं आहे थोडक्यात. त्यांची पण 1-2 जागा येऊ शकतात मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आता बाकीचं पण आहे वरचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे येथे तुम्ही पाहू शकताय की हा नंबर आहे रयत शिक्षण संस्था सातारा. मित्रांनो पुणे महानगरपालिकेचं रयत शिक्षण संस्था ह्यांचं 13 मेला रोस्टर एकच म्हणजे हे दिवशी त्यांनी ते चेक करून घेतलेलं आहे. निश्चितपणे त्यांचे हे रोस्टर त्यांनी म्हणजे करून घेतलं असेल कारण ह्या तारखा ऑनलाईन तारखा येतात मित्रांनो रोस्टर तपासणीसाठी मागासवर्गीय जी काही कक्ष आहे बिंदू नामावली तपासणीसाठी एकदा जर ही तारीख गेली की पुन्हा त्यांना तारीख भेटत नाही लवकर मित्रांनो. त्यासाठी ऑनलाईन लिंक भरायची असते आपली तारीख घ्यायची असते. मग एवढी मोठी संस्था यांची रिक्त जागा भरपूर आहेत त्यामुळे ह्या जागा आपल्यासाठी खरंच महत्वाची एक म्हणजे गुड न्यूज म्हणायला लागेल की रयत शिक्षण संस्था सातारांनी पण हे आपलं रोस्टर तपासून घेतलेलं आहे. पुढे राजमाता जी काय जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ आहे त्यांनी घेतलेले आहे. रयत शिक्षण संस्था सातारा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसंच आज आश्रमशाळा म्हणजे रयत शिक्षण संस्थेने आपलं काम पूर्ण करून घेतलेलं आहे मित्रांनो. खरंच तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो कारण हे जे काही रोस्टर आहे ना ते तपासून घेतलेले आहे त्यांनी त्यांच्या जागा आता पहा मित्रांनो रयतने जर 13 आणि 14 तारखेला रोस्टर तपासला असेल त्यांनी त्यांचं रोस्टर 15 तारखेला हातात घेतलं असेल तर त्यांनी 17-18 तारखेला पवित्र पोर्टलवर ज्या काही रिक्त जागा आहेत कोणत्या कॅटेगरीनुसार त्या त्यांनी तिथे त्यांची जाहिरात त्यांनी दिलेली असेल आणि ती गेली अपलोड पण झालेली असेल पण आपल्याला अजून मिळालेली नाही. अशा पद्धतीने पहा शिक्षण प्रसारक जे काय आहे ते करंजी पेठ आहे साताऱ्याचं आहे. जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ शिरोळ कोल्हापूरचं आहे. तेव्हा शिवनगर विद्या प्रसारक मंडळ जे बारामती जिल्हा पुणे शिक्षण विभाग प्राथमिक कोल्हापूर मित्रांनो पुन्हा येते पहा जे काय कोल्हापूरचं आहे हा मी पुन्हा सांगतो तुम्हाला इथे थोडंसं माग घेते हे पहा इथे कोल्हापूर शिक्षण विभाग कोल्हापूर त्यानंतर सांगली मित्रांनो 2 खूप महत्वाचे जे काय आहेत ना हे पहा तुम्ही इथे की काय सांगितलं त्यांनी इथे पहा की कोल्हापूरचे पहा इथे शिक्षण विभाग प्राथमिक कोल्हापूर आणि ते जिल्हा परिषद सांगली म्हणजे जिल्हा परिषद कोल्हापूर आणि जिल्हा परिषद सांगली एकाच दिवशी बघा 2 जे काय होते ना 18 मेला त्यांनी आपलं रोस्टर तपासून घेतलेलं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने त्यांनी जे काय आपलं रोस्टर आहे ते पूर्ण करून घेतलेलं आहे मित्रांनो कारण त्यांना खरंच जिल्हा परिषदेवाल्यांना ज्या तारखा भेटल्यात ते त्या तारखा त्यांनी त्या दिवशी जाऊन त्यांनी रोस्टर पूर्ण केलेलं आहे. अशा पद्धतीने हे जे काय आहे जिल्हा परिषद कोल्हापूर बघा रयत शिक्षण संस्था सातारा त्यानंतर जिल्हा परिषद जी काय कोल्हापूर त्याचबरोबर जिल्हा परिषद जे आहे
ती सांगली. म्हणजे येथे जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा परिषद सांगली यांनी. त्यानंतर शिरूर नगर परिषद. बघा शिरूर नगर परिषद जी काही शिरूरची परिषद आहे 2017 साली जाहीरात आली होती त्यांची. त्यांच्या जागा होत्या. एक जागा होती. त्यानंतर आली होती. आता त्यांच्या जे काही त्या जागा आलेल्या आहेत. त्यानंतर बाकीच्या आहेत आपण मोठे-मोठे पाहू थोडक्यात. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राजगुरू. जास्त शाळा आहेत बरं का मित्रांनो यांच्या. त्यानंतर समता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या पण बऱ्याच शाळा आहेत, संस्था आहेत. अशा पद्धतीने आपण पाहूया मसोबा शिक्षण प्रसारक निमगाव माळुंगे शिरूर यांची आहेत. इतर बहुजन मागास कल्याण सोलापूर आहे. ते नाहीये, शिक्षण संबंधित नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पाटण नगर पंचायत. आता या पाटण नगर पंचायतीच्या ज्या काही शाळा आहेत ना, त्या शाळा नाहीत मित्रांनो. त्यांनी नगर पंचायतीच्या शाळा नाहीत त्या. त्यानंतर येथे पाहू आपण जे काय तर खडकी शिक्षण संस्था खडकीच्या आहेत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या जागा भरपूर असतात. यांच्या शाळा बरोबर येतात बरं का मित्रांनो. ज्या काय आहेत ना, त्यानंतर सरस्वती शिक्षण मंडळ पंधरे. दरवर्षी सरस्वती शिक्षण मंडळ जी काय पंधरेची शाळा आहे त्यांच्या जाहिराती असतात मित्रांनो. आता यामध्ये थोडंसं एक वेगळं थोडंसं हे करतो मित्रांनो. इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आपल्याला महत्वाचा विषय म्हणजे हा आहे, की येथे आपल्याला हे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कर्वेनगरची आहे. यांच्या जाहिराती, यांच्या शाळा भरपूर आहेत, संस्था आहे ही. त्यामुळे यांच्या बऱ्याच संस्था आहेत. त्यामुळे इथे जागा येण्याची शक्यता आहे. मग आता हे जागा कशामध्ये देतात? विथ इंटरव्ह्यू देतात का विदाऊट इंटरव्ह्यू देतात ते माहित नाही, परंतु यांच्या निश्चितपणे जागा येणार आहेत. आपल्याला महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला फक्त हायलाइट करतो मित्रांनो एकदा, थोडंसं हायलाइट करतो एकदा. थोडासा मी वेगळ्या कलरचा वापरतो मित्रांनो आणि पुन्हा एकदा ही पीडीएफ थोडक्यामध्ये मी तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे काय तर कोणत्या नक्की ज्या आहेत आपल्यासाठी महत्वाचे ते मी पुन्हा एकदा हायलाइट करतो. इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. येथे जर पाहिलं आपण तर येथे आपल्याला ते पहा एक नंबरचं येथे आपल्याला इथे पुणे महानगरपालिकेच्या जास्त ज्या काय अ, शाळा आहेत त्या महत्वाचं आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभाग 2 नंबरचा पहा इथे मी खाली केलेलं आहे. हे 2 नंबरचा जो काय आकडा आहे प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका हा 2 नंबरचा आकडा आहे. हा पण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे पहा मी हायलाइट करतोय. त्यानंतर पुढे पाहू आपण आपल्यासाठी खूप महत्वाचं थोडक्यात मी हायलाइट करतो एकदा. येथे जर पाहिलं आपण तर आपल्यासाठी महत्वाची जास्त जागा येणार आहे. पहा लोणावळे जी काही नगर परिषद आहे, इथे कमी जागा असतात, पण आपल्या डायरेक्ट तुमच्या मेरिटवरच. त्यानंतर रयत शिक्षण संस्था सातारा. पहा. रयत शिक्षण संस्था सातारा प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, उच्च माध्यमिक म्हणजे येथे 1ली ते 12वी पर्यंतच्या जागा त्यांचं 14 मे त्यांनी रोस्टर तपासून घेतलेलं आहे मित्रांनो येथे. त्यानंतर रयत शिक्षण संस्था आहे जी काय पूर्ण ते येथे पाहू शकता आपण तुम्ही 28 नंबरचा आकडा पहा. 28 नंबरचा आकडा. त्यांचं रयत शिक्षण संस्थेचं ह्यांचं ऑफिशियल स्टाफ आहे बरं का. ऑफिशियल स्टाफचं त्यांचं 13 तारखेला झालेलं आहे आणि त्यांचं जे काही ना प्राथमिक पासून 12वी पर्यंत ते 14 तारखेला त्यांचं रोस्टर पूर्ण झालेलं आहे. त्यांचं रोस्टर पूर्ण झालं त्यामुळे विशेष नाही मित्रांनो. हे पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण विभाग जे काय प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूरचं रोस्टर पूर्ण आहे. त्यांचा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सांगली. अशा पद्धतीने त्यांचं शिरूर नगर परिषद आहे आणि त्यामध्ये पाहिलं आपण तर येथे आपल्याला महत्वाचं म्हणजे येथे पाटण नगरपालिकेची शाळा नाही, पण इथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आहे. यांच्या पण जागा बऱ्याच असतात. मग ते विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू अशा पद्धतीने हे पूर्ण रोस्टर आहे. हे आपण पाहिलेलं आहे. पण मित्रांनो हे कोणतं आहे? तर जे पुणे विभागाचं कार्यालय आहे. आता आपण दुसरा विभाग आहे ना, ती दुसरी विभागाची पण पाहणार आहेत. मे महिन्यामध्ये कोणत्या जिल्हा परिषदेने नेमकं तपासून घेतलं रोस्टर. मित्रांनो आता एक उद्या किंवा परवा मी तुम्हाला जे काय आहे ना, जून महिन्यामध्ये कोणत्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका किंवा काही संस्था असेल त्यांचं पुणे विभागाअंतर्गत कोणत्या संस्था आहेत की ज्यांनी रोस्टर तपासणीसाठी त्यांना बोलावलंय. मग आजही बोलावलेलं आहे मित्रांनो, उद्या पण बोलावलेलं आहे. मग ते कोणकोणत्या आहेत संस्था, जिल्हा परिषद त्यांचा मी निश्चितपणे तुम्हाला उद्या मी तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी शेअर करेन मित्रांनो. चला मित्रांनो सर्वांनी मित्रांनो आपला हाडकी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.